महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज होती. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्यामुळे आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा निर्णय कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाल्याने तुर्तास सत्ता स्थापनेच्या चर्चेला ब्रेक लागलाय. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आल्याने भाजपने त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती. तर स्थायी समिती सभापती पदाचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीपैकी एकाचा पाठिंबा भाजपला आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष 16 तर शरद पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षालाच प्राधान्य होतं. शिवसेना नेत्यांबरोबर चर्चा झाली होती. तर 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली होती. त्यावर पवार यांनी 2 दिवसात कळवतो असा निरोप दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही चर्चा झाली होती. या राष्ट्रवादीने 2.5 वर्ष उपमहापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापती पदाची मागणी केली होती. येत्या 2 दिवसात ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण दरम्यान अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने या साऱ्या चर्चेला ब्रेक लागलाय. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झालाय. तुर्तास युतीच्या चर्चेला ब्रेक लागलाय.